फक्त आयफोन घेऊन नाही दिला म्हणून एका मुलाने डोंगरावरून उडी मारून जीव दिला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याचे आई वडील गेले तर त्यांना सुद्धा त्यांचा जीव गमावला लागला. हे 100% खरं नाहीये. ही बातमी जी ती काहीतरी वेगळीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की समजून येईल. तर झाला असेल तर जो मुलगा आहे त्याच्या आई वडिलांचं लग्न हे लव्ह मॅरेज होतं आणि लव्ह मॅरेज असले कारण त्याच्या जो मुलगा आहे त्याच्या आजोबांचं म्हणजे वडिलांच्या त्याला विरोध होता. त्यांना माहित सुद्धा नव्हतं त्यांच्या लग्नाबद्दल आणि जेव्हा त्यांना कळलं त्यानंतर सुद्धा त्यांचं बोलणं व्हायचं पण फार कमी असं फक्त कामाशी काम असं बोलणं व्हायचं. आणि जो मुलगा आहे त्याची जी आई आहे त्या सोशल मीडियावर व्हिडिओज बनवायच्या आणि त्यांचे जे फॅमिली वगैरे ब्लॉग्स वगैरे असतात ते शेअर करायचे. तर मागच्या काही दिवसांपासून जे व्हिडिओज काही त्या मुलाची जी आई त्यांची व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगत होत्या की जो मुलगा आहे त्याची ज्या महिला होत्या त्यांची जी ननंद आहे ती त्यांच्या मुलाच्या म्हणजे जो मुलगा आहे त्याने आत्महत्या केली त्याच्यामध्ये आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण लावायचं काम करतात, त्यांच्यामध्ये वाद निर्माण करायचे आणि जे वडील सुद्धा ते सुद्धा खर्च पाहण्यासाठी मुलाला पैसे देत नव्हते आणि त्यामुळे मुलाने जो आयफोन मागे घेतला होता त्याचे हप्ते थकायला लागले होते, EMI जे बाउन्स होत होते आणि याच वादावादामुळे मुलाचे आणि वडिलांचे भांडणं जरा पीकवर पोहोचले होते, भांडणं जास्त वाढले होते. त्यामुळे मुलाने जो तो असा टोकाचा पाऊल उचलला जे त्याने उचलायला नको होतं. फक्त आयफोन घेऊन नाही दिला म्हणून मुलाने आत्महत्या केला. त्याला सगळीकडे आता कोळी करायचं म्हणजे एखादा व्यक्ती आता हयात नाही म्हणजे तो नाही कारण तो जस्टिफिकेशन पण आता सध्या नाही देऊ शकत म्हणून त्याच्यावर आरोप टाकून सगळे मोकळे झाले. मी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आयफोन नाही घेऊन नाही दिला तर जर काही घटना असेल तर जर का त्याने केले 100% चुकीचे प्रत्येक आई वडिलांनी जर का मुलांची शॉप पूर्ण करायची तर ठीक आहे तुमची परिस्थिती करा पण त्यांना जाणून सुद्धा असायला पाहिजे की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये काय कष्ट करून तुम्ही त्यांची लाड पुरवतात हे त्यांना नक्की कळलं पाहिजे. पण बाकीचे जे सोशल मीडियावर आता पेजेस आहेत तर ते सुद्धा काही जस्टिफिकेशन आता देत आहेत अपडेट देत आहेत पण फक्त आयफोन घेऊन नाही दिला म्हणून त्या मुलांनी आत्महत्या नाही केलेली तर घरच्याचे संस्कार हो त्याला ब्लेम करू नका अशी माझी रिक्वेस्ट असेल. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण बऱ्याच लोकांना गैरसमज होते की फक्त आयफोन घेऊन नाही दिला म्हणून त्या मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचे जर का तुम्ही व्हिडिओज मागे काही ब्लॉग्स युट्यूबवर सुद्धा त्याच्या फॅमिलीचे ब्लॉग्स शेअर केलेले आहे ते जर का तुम्ही बघितलं तुम्हाला कळेल तो मुलाचा आणि त्याच्या आईचं नातं एकदम चांगलं होतं, एकदम प्रेमळ नातं होतं आणि त्या मुलाची जी आते त्या असं भडकत होत्या असं त्याच्या आईचं म्हणणे. खरं काही पोलिसांच्या तपासानंतर कळेलच पण तोपर्यंत जरा संयम ठेवून कुणालाही सुद्धा बदनाम करू नका अशी माझी नक्कीच रिक्वेस्ट असेल. व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशा माहितीपूर्ण अपडेट्ससाठी. धन्यवाद.